नाही, निश्चितच गेल्या काही दिवसांपूर्वी देखील आमची काही ठराविक प्रतिनिधी जे आहेत वेगवेगळ्या आमच्या हिंदुत्ववादी संघटनांचे त्यांची बैठक देखील झाली होती. त्याच्यामध्ये देखील निर्णय झाला की कुठेतरी मार्ग हा रोखण्याकरता प्रशासन हा सातत्याने प्रयत्नशील आहे आणि तो मार्ग रोखून कुठेतरी वेगवेगळ्या ज्या पारंपरिक मिरवणुका आहेत त्या बंद झाल्या पाहिजे असा एक प्रयत्न दबाव टाकून काही लोकांना नोटिसा देऊन हे प्रयत्नशील पोलीस असतात. पण इतर समाजाचा जो काही उत्सव असतात, सण असतात, त्याला एकालाही नोटीस दिली जात नाही. म्हणजे हा एक कुठेतरी एक वेगळा दुजाभाव करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या समाजांमध्ये काही करण्याचा पोलीस अधिकारी वर्गाकडून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून कुठेतरी आज जसं अहिल्यानगर शहराला हा रामनवमीची सुरुवात या अहिल्यानगर शहरातून 2015 साली झालेली आहे. आणि मग पोलीस प्रशासन हे काही आमच्या लोकांवरती दबाव टाकतात की कोतवाली पोलीस स्टेशनच्या मार्गे मिरवणूक न्यायची नाही. आता पोलीस स्टेशनच्या मार्गाने जर न्यायची नसेल, तिथे जर सुरक्षित नसेल किंवा पोलीस तिथे संरक्षण देऊ शकत नसेल, त्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंही नाही. आणि म्हणून आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे की कुठेतरी इथून पोलीस स्टेशनच्या मार्गानेच म्हणजे जो पोलीस स्टेशनचा जो मार्ग आहे, कोतवाली पोलीस स्टेशन ज्याला सिटी पोलीस स्टेशन नाव आहे, तर तिथनच ती मिरवणूक जाणार आहे. आम्ही तिथं इतक्या मार्गाने नेणार आहे आणि शांततेने नेणार आहे. पोलीस प्रशासनाने तिथं संरक्षण देण्याचं काम करावं